मित्रांनो नमस्कार। मित्रांनो, सरकारी बँकांमध्ये पैसे भरताना आणि काढताना मोठ्या प्रमाणात शुल्क आकारण्यात येणार असल्याच्या वृत्ताची बरीच चर्चा आहे। बँकेत आता आपलेच पैसे भरण्यासाठी आणि आपल्याच खात्यातून आपलेच पैसे काढण्यासाठी खर्चिक होणार असल्याची आणि सरकार सर्वसामान्यांच्या खिशात हात घालत असल्याची चर्चा ही सुरू आहे। आणि त्यामुळेच मित्रांनो, केंद्र सरकारच्या अर्थ मंत्रालयाने या संदर्भातलं स्पष्टीकरण दिलेलं आहे। केंद्र सरकारने स्पष्टीकरणात म्हटलं आहे की जनधन खात्यांसह बेसिक सेव्हिंग बँक डिपॉझिट खातेधारकांकडून बँका कोणतेही शुल्क आकारणार नाहीत। बेसिक सेव्हिंग बँक डिपॉझिट खात्यांची संख्या सध्या 60.4 कोटी इतकी आहे आणि यामध्ये 41.13 कोटी जनधन खाती आहेत। या खातेधारकांकडून बँकांनी शुल्क आकारू नये अशा सूचना रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बँकांना ऑलरेडी दिल्या आहेत। नियमित बचत खाती, चालू खाती, कॅश क्रेडिट खाती आणि ओव्हरड्राफ्ट खातेधारकांसाठी असलेले शुल्क वाढवण्यात आलेलं नसल्याचं स्पष्टीकरण अर्थ मंत्रालयाने दिलेलं आहे। केवळ बँक ऑफ बडोदाने 1 नोव्हेंबरपासून काही शुल्कांमध्ये वाढ केली आहे। बँकेने निःशुल्कपणे पैसे जमा करण्याची आणि काढण्याची मर्यादा कमी करण्यात आली आहे। याआधी महिन्यातून 5 वेळा निःशुल्क उपलब्ध असलेली ही सेवा आता केवळ 3 वेळाच निःशुल्क उपलब्ध असेल असं बँकेने म्हटलं होतं। मात्र कोरोनाचं संकट असल्याने बँकेने हा निर्णय मागे घेतला आहे आणि इतर कोणत्याही सरकारी बँकांनी शुल्कात वाढ केलेली नाही। तर अशा पद्धतीने मित्रांनो, जो काही संभ्रम निर्माण झाला होता या संदर्भातलं अर्थ मंत्रालयाने हे स्पष्टीकरण दिलेले आहे। आशा आहे मित्रांनो, ही इन्फॉर्मेशन तुम्हाला नक्की आवडली असेल। धन्यवाद मित्रांनो।